आईएमए द्वारा 11 दिसंबर को बंद का आह्वान किया गया है, मगर नीमा ने इस बंद में शामिल न होने का निर्णय लिया। ऐसी जानकारी नीमा द्वारा एक पत्र परिषद में दी गई है। 11 दिसंबर को आईएमए द्वारा बंद का आह्वान किया गया है, मगर वहीं दूसरी ओर नीमा ने इस बंद का विरोध किया है और वहीं संदर्भ में आज उन्होंने एक पत्रकार परिषद ली। पत्रकार परिषद में नीमा के केंद्रीय शाखा के वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर राजू टाटेवार, महाराष्ट्र नीमा राज्य शाखा के सचिव डॉक्टर दीपक भट्टाचार्य, विभागीय सचिव डॉक्टर सुधीर मत्ते, साथ ही नीमा चंद्रपुर के अध्यक्ष डॉक्टर एलाय सरवेरे, सचिव डॉक्टर विजय भंडारी, कोषाध्यक्ष डॉक्टर अमित कोसुरकर और वहीं वरिष्ठ नीमा सदस्य डॉक्टर मनोहर डेंगुरे, डॉक्टर मेघराज चंदानी, डॉक्टर प्रदीप मोहले, डॉक्टर यशवंत सहारे, डॉक्टर भूपेंद्र लोडिया, डॉक्टर नितिन विश्वास, डॉक्टर शील दुधे, डॉक्टर वैभव अडगुरवार, डॉक्टर गोपाल सरवेरे आदि उपस्थित थे। वही संबंध में विस्तार पूर्वक जानकारी नीमा चंद्रपुर शाखा के अध्यक्ष डॉक्टर एलाय सरवेरे ने दी। तो सुनिए इस संदर्भ में उन्होंने मीडिया से क्या कहा। आपल्या सर्वांना माहीत आहे की 20 नोव्हेंबरला CCIM या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मेन बॉडीने आमचे जे आयुर्वेद पदवीधर आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी PG कोर्स केलेला पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे त्यांना 58 सर्जरी करण्याची परमिशन दिलेली आहे। या सरकारच्या CCIMचे जे निर्णय आहेत त्याचे मी नीमा चंद्रपूरतर्फे स्वागत करतो, अभिनंदन करतो व या नोटिफिकेशनला IMAने जो विरोध करून उद्या संप पुकारलेला आहे त्याचे मी जाहीर निषेध करतो। उद्याचा जो संप आहे IMAचा त्याच्यामुळे रुग्णसेवा जी विस्कळीत होण्याचं बोललं जात आहे, पण मी नीमातर्फे तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे सर्व सदस्य पूर्ण शक्तीनिशी आपल्या रेग्युलर वेळेपेक्षा जास्त वेळ देऊन सेवा देणार आहेत। आम्ही रुग्णसेवेत कुठेही हेळसांड होऊ देणार नाही याची आम्ही आमच्याकडून दक्षता घेणार आहोत व गव्हर्नमेंटचा जो निर्णय आहे गव्हर्नमेंटच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा म्हणून उद्या गुलाबी रिबीन लावून आमची रुग्णसेवा देणार आहोत आणि आम्ही गव्हर्नमेंटच्या निर्णयाच्या पाठीशी आहोत, गव्हर्नमेंट सोबत आहोत आणि IMAचा निषेध करतो।